मॅचला सुरुवात करायची आहे. लगेचच विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तयार आहेत आपण पाहतोय दामोदर टीम भरत दादा यांच्या हाताखाली यांच्या तालमीतील हा संघ दामोदर आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत. लगेच विनंती करतो की आपण फलंदाजांना मैदानाच्या दिशेने रवाना करा. विनंती करतो लगेचच सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल दामोदर टीम आपले फलंदाज चेंडूची पडताळणी केल्यानंतर लगेचच आपण पाहतो मैदानाच्या दिशेने पोहोचलेत. नितीन आणि कल्पेश ही सलामीची जोडी आपण पाहतो दामोदर टीमची पोहोचली आहे. साजिद गोलंदाजी मार्ग वरती तयार होत आहेत. नेरळ मोहचवाडी टीम आपण पाहतोय 4 षटकांचा सामना. इथून या फर्स्ट राऊंडच्या लास्ट मॅचला सुरुवात केली जाईल. यावेळेस नितीन दर्जेदार फटका पाहायला मिळेल. सुरुवात करतायत मॅचला 4 धावेनं. यावेळेस आपण पाहतोय साजिद पहिले चेंडूवरती चौकार आल्यानंतर एष्टा उद्ध्वस्त करून ठेवल्या. नितीनच्या बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. पहिली विकेट दामोदर टीमची माघारी येताना पाहायला मिळेल. एक चौकार आपण त्याच्या बॅट मधून बायला संघाचा धावफलक ओपन करून दिला. परंतु दुसऱ्या चेंडूवरती परतीचा प्रवास पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज गणेश मैदानावरती पोहोचतील. सायकल वरती पाहायला मिळतील. साजिद गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा तयार. यावेळेस फटका समोरच्या दिशेने डाऊन टू ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपलातून क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्यात. 2 धावा इथे खर्च झाल्यात. 2 धाब्यानं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय ते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस कार्पेट लेवलने फटका खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. साजिद गोलंदाजी मार्ग वरती आहेत. एक धाव निश्चितच येईल. एका धावेनं धावफलक पाहायला मिळेल. 7 आकड्यावरती पॉवर प्लेचा षटक आहे. स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय समीर दादा माली देखील उपस्थित होता. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. यावेळेस फटका कल्पेच्या बॅट मधून लॉंगॉनच्या डोक्यावरून क्लिअर करत असताना पाहायला मिळतील. दर्जेदार फटका येतोय. 6 धाबा अर्जित करतायत कल्पेश. 6 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 13 या आकड्यावरती. बऱ्याच काल नॉन वरती थांबला होता. स्ट्रायकर वरती आला. संधी मिळाली तसंच लगेचच संधीचा फायदा उचलत असताना पाहायला मिळाला कल्पेश.
यावेळेस आता मात्र पंच आम्हाला सांगतायत वाईट बॉल एक अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. यावेळेस निश्चित पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येतोय षटक संपल्याचा. पहिल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आदम गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू आपण पाहतो निर्धाव. नितीनने चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती नितीनच्या बॅटमधून चौकार आला होता. त्यानंतर पाहतो आपण 14 धावा खर्च करत असताना एक विकेट प्राप्त केलं होतं साजिदने. कल्पेशने षटकार ठोकला. वाईट चेंडू. पंचाच्या भूमिकेमध्ये गब्बर. सौरभ बाबरे आपण पाहतोय. दोन चेंडू निर्धावनंतर सलगचे दोन वाईट चेंडू आपण पाहतोय. आदम पुन्हा एकदा तयार. गणेशसाठी चेंडू आपण पाहतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. कोणता क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचणार. दुसरी धाव रोशन आडाव तिथपर्यंत पोहोचण्यापूर्वी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले जातात. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो. स्कोर कार्ड वरती 18 या आकड्यावरती एक फलंदाज बाद झाला. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय या धावा स्कोर कार्ड वरती. इथे पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून मित्रांनी फटका जरूर असेल. डीप मिड विकेट डिझरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. कल्पेश स्ट्राईकला जाऊन पोहोचतो. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी झाले. सिंगल घेतली जाणार. धावसंख्या 19 या आकड्यावरती. आदम उजावर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. येणाऱ्या 10 तारखेला KPL ला सुरुवात होते. ही प्रॅक्टिस असेल. जे आयकॉन प्लेयर आहेत ज्यांची निवड झाली त्यासाठी खूप मोठं प्रॅक्टिस. एक KPL चा प्लॅटफॉर्म. कल्पेश मिनी हेलिकॉप्टर या ठिकाणी उडत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोच शकला. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्यात. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. साजिद आणि मुस्तकीन आपण पाहतो. राहुल आयनकर रागांमध्ये बघू नको. शेवटचा चेंडू आहे. इथे खूप उंच उडलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मुस्तकीन कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद. कल्पेशच्या पारीचा अंत. झटका क्रमांक दुसरा दिला गेला आहे तो दामोते संघाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 21 या आकड्यावरती. 10.50च्या सरासरीने धावा आपण पाहिल्या गेल्यात. चांगला फटका होता. टायमिंग आणि व्हेरिएशन दाखवू शकला नाही. या चेंडूला पार करू शकला नाहीये. इथे विकेटचं पतन. नवीन फलंदाज अक्षय. अमोल चव्हाण
खूप मोठे दौरा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग गोवा मार्गी फिरत फिरत आपण पाहतो आता पुन्हा एकदा नेरळमध्ये दाखल. मजा येते आता. गतवर्षी जेव्हा हे गोव्याला गेलो त्यावेळेस मी चिपळूण खेडमध्ये होतो आणि तिथे टुर्नामेंट चालू होती आणि त्यांचा दौरा चालू होता. एकदा या ठिकाणी पाहतोय चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे दुसरी धाव पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा तो दौरा आमचा आहे कारण प्रतिवर्षीय मॅच वन शॉट. ओके वन शॉट आपण या ठिकाणी पाहतो. एक धाव या ठिकाणी कमी या ठिकाणी मोजली जाणार. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. साजन शेट्टे बागड बैलाचे चाहता वर्ग आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. इथे ओरपेश चेंडूला ओळखला पारखला निरखला त्यानंतर ठोकला 6 धावेसाठी षटकार. लाजवाब फटका आपण पाहतोय. 28 धावा झाले. तिसरा षटक प्रगती पथावरती. अजूनही 10 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. आज पाहिलं गेले सर्व मोठे संघ होते आणि व्यवस्थित टायमावरती आपण पाहिलं. थोडंसं होतं लेट पण सर्व टायमावरती व्यवस्थित मॅचेस आपण या ठिकाणी पाहतो आणि सर्व समजूतदार संघ आज आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची गडबड गोंधळ नाहीये. इथे कटकरीचा प्रयत्न कोणत्या प्रकारची चुकी नाही गल्लीमध्ये सापडला गेलाय. अभिजित चव्हाण होता त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये फलंदाज बाद. इथे आपण पाहतो ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो दामोते संघाचा गब्बर शिखर धवन भरत पेरणे आपण पाहतो. बराच कालानंतर भरतची बॅटिंग पाहायला मिळणार. भरत पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावरती खेळण्यासाठी परत. अठ्ठावीस धावे होती. 3 फलंदाज बाद आपण पाहतोय. अंजली जावा सहजरित्या दफलकावरती लावू शकतात दामोते संघ. परत पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार अमोल चव्हाण. नाम होतो गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ज्याची ख्याती आपण पाहिली गेली संपूर्ण कोकणामध्ये पसरली गेले. खेळत असताना हा पुढचा चेंडू चौथा चेंडू असेल भरतसाठी. इथे भरतच्या बॅटमधून चेंडू निघतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. शतरक्षक होता त्या ठिकाणी राहुल ऐनकर. झेल या ठिकाणी घेतला जातो. पुन्हा एकदा भरत पॅव्हलियन मध्ये येणार. परत झटका क्रमांक 4 दामोते संघाला. यानंतर पाहतो सोनू जाधव एक लाजवाब खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे. सोनू मोरे आपण पाहतोय. आपण एक गाणं ऐकलं होतं सोनू तू माझ्याशी गोड बोलना. आता सोनू तुझ्या बॅटमधून चौकार षटकार धावना असं बोलायला लागेल. मी पाहिलं गेलं कल्पेश सोनूला पाहिलं गेलं अनेक वर्ष खेळाडूंचा खेळ पाहतोय. परत थोडंसं निराश नाराज असेल कारण बऱ्याच दिवसानंतर मैदानावरती आपण पाहतोय ती बॅटिंग आणि धावसंख्या वाढवण्याच्या नादामध्ये माघारी आलाय. अमोल चव्हाण पुन्हा एकदा तयार. नो चेंडू आपण पाहतोय. फ्री चेंडू आपण पाहतोय. इथे ओरपे चेंडू कोण पोचू शकला नाही आहे. शतरक्षक त्या ठिकाणी. एक धाव्या दरम्यान घेतली गेली. एका धावेने स्कोर काढा आपण पाहतोय 30 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू असेल. आत्तापर्यंतच्या सरासरीने चाललाय संघ धामोते. इथे शपळून गेल्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. 10च्या सरासरीने 30 धावा. 4 फलंदाज बाद झालेत. आपण विचार केला आदमचा साजिदचा तर आपण पाहतोय साजिदने 14 धावा खर्च केल्या होत्या. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट गोलंदाजीवरती आला होता. फलंदाजाने चौकार षटकार लगावला होता
आदमच्या गोलंदाजीवरती आपण वाईटच्या धावा फक्त पाहिल्या गेल्या, त्यानंतर दुहेरी 2 एक सिंगल पाहिली. आपण पाहतो त्या अतिरिक्त धावा होत्या आणि त्यानंतर 7 धावा त्यांनी आदमने खर्च केला. तर अमोल चव्हाणचा विचार केला तर 9 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केले, 4 विकेट आणि धावसंख्या आपण पाहतोय 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10च्या सरासरीने 30 धावा. शेवटचा षटक गोलंदाजी मार्क वरती करण वाघमारे. गोलंदाजची कमी नाहीये, आपण पाहतो अजूनही मुस्तकीन सारखा गोलंदाज आहे. कधी कधी मुकेश गायकवाड पण गोलंदाजी करू शकतो, एवढी ताकद आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. 5 क्रमांकाचा फटका. अजून एक चांगला खेळाडू आपण पाहतोय बघा, मजबूत टीम आहे. आपण पाहतो मोहचवाडी, कारण प्रवीण ठमके सारखा खेळाडू आपण पाहतो बाहेर बसतो, म्हणजे संघामध्ये किती चांगले गुणवान खेळाडू आहेत. आणि प्रवीण ठमके सारखा आमचा मित्र नेहमीच आमच्या सोबत असतो. मुकेश गायकवाडला पाहिला, अंडरमला मुकेश गायकवाडचा हात कोण धरू शकत नव्हता. अंडरमला सुरेख कामगिरी करायचा, जेवढाच प्रेमळ स्वभाव तेवढाच अंपरवरती चिडायचा, म्हणजे चिडतो आत्ताही पण सुरेख. आता ओरम खेळतोय, एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. एसटीच्या पाठीमागे आपण पाहतो अमोल चव्हाण यांच्या फाईन रिझन मध्ये शॉर्ट फाईनला शतरक्षक मुकेश गायकवाड, आणि स्लिप मध्ये पाहतोय सबको चौकांना करणेवाला अमर अण्णा. एकदा पुन्हा दुसरी धावण्याचा प्रयत्न, चिटेके चपलाही नाही, ही दुसरी धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. 2 धावा या ठिकाणी पाहतो राहुल हा फलंदाज आपण पाहतोय. दुसरी धाव. तर कबड्डी मध्ये पाहतो आपण नेहमी चांगली कामगिरी करणार राहुल. क्रिकेटमध्ये तिथे मुस्तकीन कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण मुस्तकीन चांगला क्षेत्ररक्षक आहे. मोहचवाडी संघाकडून हार्दिक पंड्या स्टाईल फलंदाजी आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असतो. अक्षय गोलंदाज या ठिकाणी पाहतो गोलंदाजी वरती हल्ला चढवला जाणार का, हा शब्द फक्त माझ्या मुखात राहिला आणि इथे आपण पाहतो गोलंदाजावरती चढवला हल्ला. 7 धावांचा असेल डल्ला. बोलबाला फलंदाज अक्षयचा. इथे धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढल्या जातील आणि जाऊन पोहोचतात त्या 39 या आकड्यावरती. अफलातून कामगिरी. 4 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्यात करणने. शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका लगावला जाणार का, यावरती लक्ष असेल समस्त धामोदे संघाचे जे चाहता वर्ग आणि त्यांच्या सोबत आलेला त्यांचा जो पाठीराखा आहे यांची नजर असेल. अक्षय वरती पुन्हा एकदा त्याच परीने फटका लगावलाय. चेंडू खूप दूरवर जाऊन पोहोचलाय. सीमारेषे पलीकडे येणारा बॅक टू बॅक करण वाघमारेच्या गोलंदाजीवरती हल्ला. बॅक टू बॅक 6 धावांचा डल्ला. लाजवाब. कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये 2 टीमा मला आवडतात, एक दामत आणि एक दामोदे. हा कोणतीही संघ असून दे आम्ही खेळायला तयार आहेत. इथे उर्पिच आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या स्कोर कार्ड 45. 24 चेंडू 46 धावांची गरज. या धावांचा पटला कशा प्रकारे होईल यावरती लक्ष असेल सर्व खेळाडू आणि वंजारपाडा संघ विचार करेल आपल्या सोबत कोणता संघ भिडेल, दामोते का मोहचवाडी.
चला गोलंदाजी मार्क वरती पहिल्या पावरचं षटक येतोय. इथे शॉट चेंडू टॅप केला, चेंडूला फेकलाय डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे. रस मिळतील 4. रोशन आडवच्या बॅट मधून आला चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. आक्रमक सुरुवात करण्यामध्ये माहीर असलेला रोशन आपण पाहतोय. स्ट्राईकला कम हाईट बडी फाईट म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. अफलातून फटकेबाज फलंदाज आहे. इथे पाहिलं गेला चौकार. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर चौकार पाहिला गेला. इथे बराच लाईन पासून बाहेर आपण पाहतोय. श्रीक विजय आपण त्या ठिकाणी पाहतोय. इथे फलंदाज बातू तुमामेचा खेळ त्याला चेंडू भेटत नव्हता, पण विजय कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं विजयचं आपण. संघातील सिनियर प्लेयर आहे भरत आणि विजय. इथे आपण पाहतो रोशन चांगला फटका होता, पण साजिद लवकर निघाला होता. जबरदस्त विकेट आपण पाहतोय. कबीर आत्तारे असले का नेहमीच बोलतात पहिला रनआउट का विकेट बोले तो पनवती का विकेट, आणि या ठिकाणी धावबादचा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. तीन चेंडू आणि पाहतो 5 धावा. एक फलंदाज धावाच्या स्वरूपात नवीन फलंदाज अदम मुजावर आपण पाहतो. साजिद डावखुऱ्याचा फलंदाज पाहतोय. इथे दुर्दैवाची धावचीत आपण पाहायला गेला. रोशन चांगलं क्षेत्ररक्षण विजूचं आपण पाहतोय. इथे कट केला चेंडूला. सुरेख लेट कट आपण पाहिला गेला. 3-2 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय आपण पाहतोय. अजूनही 20 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक विकेटचा बदल. रोशन आडाव धावचीत माघारी परतलाय. इथे तयार गोलंदाज नितीन उर्फी चेंडू आपण पाहतोय. विजय आणि राहुल त्या ठिकाणी तैनात. राहुल त्या ठिकाणी कॉल करतोय विजयला. राहुल चांगला कॉलिंग आपण या ठिकाणी पाहतोय. आणि इथे फलंदाज बाद. आणखी एक झटका साजिदच्या स्वरूपात. झटका क्रमांक 2 दिला गेला आहे तो मोहाचवडी संघाला.
चांगली गोलंदाजी म्हटलं जरी 2 चौकार खाल्ले असले महत्वाचे 2 फलंदाज माघारी परतले. सलामीची जोडी आपण पाहतोय 9 धावेमध्येच माघारी परतले. शेवटचा चेंडू नितीन पॉवर प्लेचं षटक आणि उर्वरित 19 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. स्ट्राईकला येतो अमोल चव्हाण. न्यू बॅटर इंटर नंबर 4 अमोल चव्हाण. नितीन तयार पंचांच्या उजव्या साईडनी करतो राईट हँड राऊंड विकेट मारा. इथे चांगला चेंडू ब्लॉकर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अक्षय लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड पहिल्या षटक समाप्तीनंतर 2 बाद 10 हे लाजवाब सुरुवात दाखवते संघाकडून आपण या ठिकाणी पाहतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आपण पाहतोय. 46 धावांची गरज असताना उर्वरित 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. प्रति चेंडू 2 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कल्पेश जाधव आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. अमोल चव्हाण स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आदम असेल. 18 चेंडू 36 धावांची गरज. कल्पेश तयार. हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला. कवन पॉइंटर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. एका सिंगलने स्कोर कडे 11 या आकड्यावरती अजूनही आपण पाहतोय. 35 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 35 धावा. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्क वरती आहे. लॉंगॉन झोनला पाहतो सोनू मोरे बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक. इथं आदमच्या बॅट मधून चेंडू निघाला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दर्शक बनणार. चेंडू आउट ऑफ पार. शॉर्ट पिच चेंडूचा समाचार. धावसंख्येने होणार वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचणार ती 17 या आकड्यावरती. चांगला फटका आदम उजावरचा आपण पाहतोय. गरज होती त्या फटक्याची. तो फटका या ठिकाणी पाहिला जातोय. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा तयार. आदम उजावर साठी पुढचा चेंडू. टायमिंग परफेक्ट आपण या ठिकाणी पाहतोय. षटकार या ठिकाणी अर्जित होतोय. मित्रा तो चेंडू घेऊन या बघा. हा प्रवीण तांबे आमचे सुभाष दादा पोचले. कारण मित्रा म्हटलं गेलं त्यांना माहिती आपणच त्यांचे मित्र आहोत. लगेच गेले. रिव्हर्स षटकाच्या सायने स्कोर कल्पेश सुरेख चेंडू ब्रह्मास्त्र मारा आपण पाहायला गेला. ऑर्कल लेनचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. अजूनही 23 धावांची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौदा चेंडू 23 धावा.
4 माल्टी हिट आपण पाहतोय 14 चेंडू मध्ये लगवायचे आणि ते लागले जातील का. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र मारा यॉर्कर लेन चेंडू चांगला कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. तर मॅच बॉल आलेला आहे. लगातार 2 षटकारानंतर कमबॅक पाहिलं गेलं. अफलातून कमबॅक होता. जरी 2 षटकार काढले असेल पण उर्वरित 2 चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या बांधून ठेवलं आदमला. एक सिंगल रोटेट झाली 5व्या चेंडूवरती. धावसंख्या 24. अजूनही 22 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. कल्पेश तयार. शेवटचा चेंडू अमोल चव्हाणसाठी. इथे स्टेप आउट केलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू थांबणार नाही आहे. जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 6 धावेसाठी आलाय हा खणखणीत षटकार. चांगला फटका पाहिला गेला. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. लॉंग झोन मध्ये आपण पाहतोय अफलातून फटका होता. तिथे आपण पाहिलं आमचे दामोदरचे दादा तो झेल पकडण्यासाठी जरूर आईवा झेलसाठी गेले होते पण त्यांनाही पार करून चेंडू आपण पाहतो डाऊन अप डीप खड्ड्यामध्ये जाऊन पडलाय आणि तिथे आला षटकार. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती आहे. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज. चांगला चेंडू हरीश्वर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. त्याला जेव्हा गोलंदाज हरीश 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. चांगला गोलंदाज आहे हरीश. कल्पेशही चांगला गोलंदाज होतो. 3 षटकार खूप जिव्हारी लागतील. इथे चांगला चेंडू अफलातून गोलंदाज सांगितलं हरीश नेहमीच वेगवेगळे गोलंदाजी करत असतो. वेगवेगळे चेंडू फेकत असतो. इथे 2 चेंडू निर्धाव 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे आपण पाहतोय मिसॅटर फटका होता. टॉप एज होती. नशिबवान फटकायला म्हटलं जात आहे का धावा कशा पर्यंत येऊन दे पण या 4 धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. जाऊन पोहोचलाय तो 34 या आकड्यावरती. 12 धावांची अजूनही गरज. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 चेंडू आणि 12 धावा. इथे चांगला चेंडू. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं शेलू विपक्ष जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली ती सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. इथे एक धाव घेतली जाईल. एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती आहेत. 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावा. आदम आपण पाहिलं गेलं 9 चेंडू 18 धावे वरती गेलतो आणि आदमच्या बॅटमधून पाहिलं गेल्या तर 2 षटकार 1 चौकार पाहिलंय. 3 चेंडू आदम निर्धाव खेळताना दिसला आपल्याला.
इथे आपण पाहतो सिंगल आली, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. आपला तो डिसिजन गब्बरचा, लाजवाब डिसिजन गब्बर. कारण पाहिलं त्यांनी, आपण पाहतोय जोरदार अपील झाली होती लेगची, पण तिथं गब्बर थांबला आणि तिथे आपण पाहतोय इथे षटकाची समाप्ती झाली. 36 धावा स्कोर कार्ड वरती. परेश गोलंदाज आपण पाहतो 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, अरे चुकी करतोय. इथे ब्लॉकर टाकलेला चेंडू आपण पाहतो, चांगला चेंडू. सोनू त्या ठिकाणी आपण पाहतोय चुकी करतोय. इथे सोनू कडून होते चुकी, चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातील आणि या 4 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो 41 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. लाजवाब गोलंदाजी, परेशची गोलंदाजी अफलातून होती. अजूनही पिक्चर बाकी आहे मित्रा, सिम्बा पिक्चर पाहायला गेलाय. मला वाटतं त्याच्याकडे रणवीर सिंग हिरो, नंतर अजय देवगण निघाला, काही होऊ शकतं. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथवर पोहोचणार का? पोहोचलाय कल्पेश, फलंदाज होतो बाद. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. मी सांगितलं कारण मी पाहिलंय सिम्बा पिक्चर. रणवीर सिंग आपला हिरो आहे आणि त्यानंतर तिथं अजय देवगण आला होता ना लास्टला, काही होऊ शकतं. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मोक्याच्या श्री धोक्याची घंटा आपण पाहतोय. 22 धावांची जरूर केली या ठिकाणी, साकारली आदमने. त्यासाठी पहिल्या आदमने 10 चेंडू घेतले, त्या 10 चेंडूमध्ये 22 धावांची केली, साकारून माघारी परतलाय. मोक्याच्या श्री धोक्याची घंटा ज्याला म्हटली जाते. इथे 3 चेंडू आहेत, 5 धावांची गरज. स्ट्राइक रोटेट आहे ना आपल्याकडे, डॉट बॉलला स्ट्राइक रोटेट आहे, डॉट बॉलला स्ट्राइक रोटेट आहे कीपरकडे.
3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नवी फलंदाज मुस्तकीनला आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बऱ्याच थोडा विचार करायला पाहता. बऱ्याच डायरेक्ट थ्रो जर गोलंदाजकडे झाला असता तर कुठेतरी अमोल चव्हाण धावचीत झाला असता. पण वेट अँड वॉचची भूमिका घेतली आणि वेट अँड वॉचची भूमिका नेहमीच घातक ठरू शकते. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जी हालत आपण पाहतो गणेगाव संघ आपण पाहतो झाली होती. 6 चेंडू अक्षय ते आपण डॉट टाकले होते. इथे चांगली आपण पाहतो सोनूने जर चौकार सोडला नसता आमचे स्कोरर आम्हाला मिलन सांगतात एक चौकार खूप जिवारी लागलाय. 2 चेंडू आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू आणि इथे आपण पाहतोय षटकार या ठिकाणी अर्जित झालाय आणि आपण पाहतो विजय झालाय तो मोहचवाडी संघ. चला वंजारवाडा संघ कॅप्टन आपण या टॉस साठी वंजारवाडा